बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर करण्यात आलेलं आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज केंद्र सरकारनं नवीन आयकर बिल 2025 सादर केलंय। या नवीन कायद्यानं जुना आयकर कायदा 1961 ची जागा घेतली आहे। तर या कायद्यामध्ये 63 वर्षांनंतर बदल करण्यात आलेला आहे। करदात्यांना सुटसुटीत आणि सोप्या कायद्याची भेट केंद्र सरकारद्वारे देण्यात आली आहे। तसंच करदात्यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करणारे मोठे बदल या विधेयकामध्ये करण्यात आलेले आहेत। यामध्ये कर प्रणाली सुलभ करण्यासाठी डिजिटायझेशन, कर भरणा सुधारण्यापासून ते कर चुकवेगिरीबाबतचे नियम अधिक कडक करण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे। आयकर विधेयक 2025 मध्ये कोणते महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत। तर यावरती आपण एक नजर यावेळेला निश्चितच टाकायला हवी, ती म्हणजे जुन्या कायद्यापेक्षा हा कायदा सुटसुटीत असेल। नवीन कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शन वाढणार आहे। तर भांडवली नफ्याचे दर समान असणार। पेन्शन, एनपीएस आणि इन्शुरन्सवरती सूट मिळणार। ई-केवायसी आणि ऑनलाईन कर भरणं अनिवार्य असेल। तर कृषी उत्पन्नावरती कर सवलत मिळणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।